नमस्कार. भारतीय राज्यघटनेच्या विश्लेषणाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्व किंवा ज्याला आपण DSP म्हणतो. आणि त्यातही आपण खास करून समाजवादी तत्वांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. MPSCच्या परीक्षेसाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि ही तत्व सोप्या भाषेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. बरं, तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते पाहूया. आपण एकूण 6 टप्प्यांमध्ये हा विषय समजून घेणार आहोत. सुरुवात करूया प्रस्तावनेपासून, मग प्रत्येक कलमाचं विश्लेषण करू, त्यानंतर थोडं ॲनालिसिस, काही संभाव्य प्रश्न, मुख्य परीक्षेसाठी उत्तर कसं लिहायचं आणि शेवटी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यासाठी काही ट्रिक्स. चला तर सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे प्रस्तावना. DPSPचा आत्मा काय आहे? म्हणजे ही तत्व नक्की आहेत तरी काय आणि आपल्या राज्यघटनेत ती का ठेवली आहेत? आधी हा पाया पक्का करूया. तर DSPSP म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या संविधानाचं मन किंवा विवेक आहे. म्हणजे बघा, सरकार जेव्हा कुठलाही कायदा बनवतं किंवा एखादं धोरण ठरवतं तेव्हा त्यांना दिशा दाखवण्याचं काम ही तत्व करतात. उद्देश एकच, एक चांगला, एक न्यायपूर्ण समाज निर्माण झाला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. समजा सरकारने ह्या तत्वांपैकी एखादा लागू केलं नाही तर आपण कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे हे नॉन जस्टिसिएबल आहेत. तरीही देश चालवण्यासाठी यांना एकदम मूलभूत म्हणजे फंडामेंटल मानलं जातं. आता DSPमध्ये पण वेगवेगळी तत्व आहेत, गांधीवादी, उदारमतवादी वगैरे. पण आज आपला फोकस आहे समाजवादी तत्वांवर. ही अशी तत्व आहेत जी थेट सामाजिक आणि आर्थिक समानतेबद्दल बोलतात. भारताला एक कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट बनवण्याची ही एक प्रकारे ब्लूप्रिंटच आहे. आणि बघा, कलम 38 मधलं हे वाक्य या सगळ्या समाजवादी तत्वांचं सार सांगून जातं. आपल्या प्रस्तावनेत जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचं वचन दिलंय ना, त्याला प्रत्यक्षात कसं आणायचं याचा मार्ग हे कलम दाखवतं. हे फक्त एक स्वप्न नाही, तर राज्याला दिलेलं एक स्पष्ट काम आहे. चला, आता आपण एक एक करून ही कलमं समजून घेऊया. सुरुवात करूया कलम 38 पासून. हे कलम म्हणजे कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा पायाच आहे. तर कलम 38 मध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे फक्त कायदा सुव्यवस्था नाही, तर न्यायावर आधारित एक सामाजिक व्यवस्था निर्माण करायची. आणि दुसरी, फक्त उत्पन्नातील नाही, तर लोकांचा दर्जा, त्यांना मिळणाऱ्या संधी आणि सुविधा या सगळ्या पातळ्यांवरची विषमता कमी करायची. इथेच परीक्षेमध्ये आपल्याला फसवलं जाऊ शकतं. प्रश्न येऊ शकतो की कलम 38 फक्त व्यक्तींमधील आर्थिक विषमता कमी करण्याबद्दल आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. याची व्याप्ती खूप मोठी आहे. यात वेगवेगळ्या भागांत राहणारे किंवा वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या लोकांच्या गटागटांमधील विषमता दूर करण्याचाही स्पष्ट उल्लेख आहे. आता कलम 38ने पाया रचलाय. त्यावर इमारत उभी करण्याचं काम करतं कलम 39. हे कलम म्हणजे विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक निर्देशांचा एक पॉवर हाऊस आहे. कलम 39 मध्ये तर एकामागोमाग एक महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यांना उपजीविकेचं साधन मिळावं, देशाच्या संपत्तीचं वाटप योग्य व्हावं, संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटू नये, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान पगार मिळावा, कितीतरी गोष्टी. या सगळ्याचा उद्देश एकच आहे की देशाची आर्थिक व्यवस्था सगळ्यांच्या भल्यासाठी असली पाहिजे. आता इथेच MPSC आपल्याला अडकवू शकते. प्रश्न येईल, समान कामासाठी समान वेतन हा आपला फंडामेंटल राईट आहे का? आणि पटकन वाटू शकतो की हो, पण नाही. लक्षात ठेवा, हे कलम 39D मध्ये आहे, जी DPSPचा भाग आहे. आणि DPSP हे कायदेशीररित्या लागू करता येत नाहीत. त्यामुळे हे एक महत्त्वाचं ध्येय नक्कीच आहे, पण हा मूलभूत हक्क नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आता आपण एका अशा कलमाकडे वळतोय जे मूळ राज्यघटनेत नव्हतं, ते नंतर जोडण्यात आलं. हे आहे कलम 39A, समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीबद्दलचं. न्याय मिळवणं हे खूप महाग असू शकतं. मग ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना न्याय मिळणारच नाही का? तर नाही. हे कलम सांगतं की अशा लोकांना मोफत कायदेशीर मदत देणं ही राज्याची जबाबदारी आहे. देशातलं जे नालसा आहे म्हणजेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ते याच कलमाची अंमलबजावणी करतं. हा एक खूप कॉमन MPSC ट्रॅप आहे. अनेकदा वाटतं की इतकी चांगली गोष्ट तर मूळ घटनेत असेलच. पण नाही.
हे कलम 42व्या घटना दुरुस्तीने म्हणजे 1976 साली जोडण्यात आलं. यावरून आपल्याला दिसतं की आपलं संविधान कसं काळाबरोबर बदलत गेलं आणि विकसित होत गेलं. चला आता पुढे जाऊया कलम 41 कडे. हे कलम सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षेबद्दल बोलतं. हे कलम सांगतं की राज्याने लोकांना काम, शिक्षण आणि विशिष्ट परिस्थितीत जसं की बेरोजगारी, म्हातारपण किंवा आजारपणात सार्वजनिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज आपण ज्या वृद्धापकाळ पेन्शन योजना किंवा बेकारी भत्ता यांसारख्या योजना पाहतो त्या सगळ्यांचा घटनात्मक आधार कुठेतरी या कलमामध्येच आहे. इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे जो परीक्षेसाठी लक्षात ठेवायलाच हवा. हे कलम म्हणतं की राज्याने हे सगळं आपल्या आर्थिक क्षमतेच्या आणि विकासाच्या मर्यादेत करायचं आहे. याचा अर्थ कामाचा हक्क हे एक ध्येय आहे, मूलभूत हक्कांसारखी 100% कायदेशीर हमी नाही. पुढचा कलम आहे 42. हे कलम कामाच्या ठिकाणी फक्त रोजगार नाही तर तिथली परिस्थिती कशी असावी याबद्दल बोलतं, म्हणजे श्रमाच्या प्रतिष्ठेबद्दल. बघा, या 2 गोष्टी मुख्य आहेत. एक म्हणजे कामाची जागा ही न्याय्य आणि मानवी असावी आणि दुसरं, यात खास करून प्रसूतीविषयक सहाय्य म्हणजे मॅटर्निटी रिलीफचा उल्लेख आहे, जो आपला मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे, तो थेट ह्याच कलमातून प्रेरणा घेतो. आता पाहूया कलम 43. हे कलम किमान वेतनाच्या मिनिमम वेजच्या एक पाऊल पुढे जातं आणि निर्वाह वेतनाबद्दल बोलतं, लिव्हिंग वेजबद्दल बोलतं. दोन्हीमध्ये फरक आहे. फरक समजून घेऊया. किमान वेतन म्हणजे फक्त जगण्यापुरता पगार, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. पण निर्वाह वेतन म्हणजे त्यापलीकडे शिक्षण, आरोग्य आणि इतर सामाजिक गरजा पूर्ण होऊन एक सन्मानजनक जीवन जगता येईल इतका पगार. हा एक खूप मोठा विचार आहे. या भागातलं शेवटचं कलम हे सुद्धा घटनादुरुस्तीने आलेलं आहे, कलम 43A. हे औद्योगिक संबंधांबद्दल म्हणजे इंडस्ट्रीजमधल्या रिलेशनबद्दल बोलतं. हे तत्त्व इंडस्ट्रियल डेमोक्रेसी किंवा औद्योगिक लोकशाहीची कल्पना मांडतं. याचा उद्देश काय तर कामगार आणि मॅनेजमेंट यांच्यातलं नातं फक्त मालक-नोकर असं न राहता ते भागीदारीचं आणि सहकार्याचं बनावं. ठीक आहे, तर आपण कलम 38 पासून 43A पर्यंतची सगळी महत्वाची समाजवादी तत्त्व पाहिली. आता वेळ आहे आपलं ज्ञान तपासून पाहण्याची. तुमच्यासमोर एक प्रश्न येईल, त्यावर विचार करा आणि मग आपण त्याचं विश्लेषण करू. प्रश्न सोपा आहे पण थोडा फसवा आहे. आपल्याला ओळखायचं आहे की यातली कोणती तत्त्व ही मूळ घटनेत नव्हती पण 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आली. विचार करा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजे 2 आणि 4. कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग म्हणजे कलम 43A आणि मोफत कायदेशीर मदत म्हणजे कलम 39A. हे दोन्ही 42व्या घटनादुरुस्तीने आले. बाकीचे 2 म्हणजे समान कामासाठी समान वेतन आणि कामाचा हक्क हे मूळ संविधानातच होते. MPSC बरोबर अशाच मुद्द्यांवर प्रश्न विचारते. प्रिलिम्सच्या प्रश्नांनंतर आता थोडं मेन्स परीक्षेच्या तयारीकडे वळूया. मेन्समध्ये फक्त माहिती असून चालत नाही, ती योग्य पद्धतीने मांडावी लागते. तर या विषयावर उत्तर कसं लिहायचं त्याची एक फ्रेमवर्क पाहूया. बघा, हे एक परफेक्ट स्ट्रक्चर आहे. आधी प्रस्तावना लिहा, ज्यात समाजवादी तत्वांची ओळख करून द्या. मग त्याचा संबंध आपल्या घटनेच्या प्रस्तावनेशी जोडा. त्यानंतर मुख्य भागामध्ये आपण जे कलम अभ्यासली आहेत त्याबद्दल थोडक्यात लिहा. उत्तराला वजन देण्यासाठी मनरेगा, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट अशी उदाहरणं नक्की द्या. आणि शेवटी एका प्रभावी निष्कर्षाने उत्तर संपवा. असं उत्तर लिहिलं तर चांगले गुण मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग. एवढी सगळी कलमं लक्षात कशी ठेवायची? परीक्षेच्या वेळी गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी काही सोप्या युक्त्या पाहूया. हे बघा, प्रत्येक कलमासाठी एक कीवर्ड लक्षात ठेवा. जसं की 38 म्हणजे सामाजिक व्यवस्था, 39 म्हणजे संसाधने आणि वेतन, 39A म्हणजे मोफत मदत. असं केल्याने परीक्षेमध्ये पटकन आठवतं आणि वेळ वाचतो. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा असे सोपे कीवर्ड्स बनवू शकता. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. कलम 43 मधलं निर्वाह वेतन आणि कलम 39 मधला उपजीविकेचा हक्क यात नेमका काय फरक आहे? दोन्ही जवळचे वाटले तरी त्यात एक महत्त्वाचा फरक आहे. तो काय यावर नक्की विचार करा. या प्रश्नासोबतच आजचं विश्लेषण इथेच संपवूया. धन्यवाद.